आज पाटकुल जिल्हा परिषद गटामध्ये विविध विकास कामांचा आणि भूमिपूजनचा लोकार्पण सोहळा आणि भूमिपूजन सोहळा पार पडलेला आहे. साहेब काय सांगाल, कोणकोणत्या कामाचा आज उद्घाटन सोहळा आणि भूमिपूजन सोहळा पार पडलेला आहे? भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणचे तालुकाध्यक्ष रमेश माने यांच्या माध्यमातून 1 कोटी रुपये निधी आला होता. त्या निधीच्या माध्यमातून जी काही छोटी मोठी कामं राहिली होती या भागातली, खरं तर याच्या अगोदरच्या काळामध्ये राजन मालकांच्या नेतृत्वाखाली माने साहेबांनी भरपूर कामं केलेली आहेत. पण छोटी मोठी वस्तीची काही हद्दीचे रस्ते हे या कामामुळे आपण आज बऱ्याच ठिकाणी त्याचे विकास कामं केलेली आहेत. त्याचबरोबर हे शेवटचं या ठिकाणी रामभाऊ चौरेच्या माध्यमातून गेले महिनाभर हे शिबिराचं आयोजन केले जात आहे. त्याही शिबिराला भेट देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. जवळजवळ 400 लोकांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन या ठिकाणी मोफत झालेलं आहे. 3-1 हजार लोकांना मोफत चष्मे वाटप झालेले आहेत. 4-1 हजार लोकांचं या ठिकाणी शिबिराच्या माध्यमातून डोळ्याची तपासणी झालेली आहे. अनेक कामं समाजोपयोगी या ठिकाणी होत आहेत. या चांगल्या कामाला भेट देणं, त्यांचं कौतुक करणं, त्यांच्या पाठीमागं आपण खंबीरपणे उभारणं हा उद्देश आमच्या समोर आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा सर्वसामान्यांसाठी झटतोय, यासाठी आम्ही या शिबिराला आज भेट देतो. तसं पाहिलं गेलं तर काही दिवसांपूर्वी एकाच ठिकाणी 2 वेळा विरोधकांनी देखील फोडण्यात आलं. त्याच्या अगोदर काही 2 दिवसापूर्वी पाटकुल या गावामध्ये जसं की बाळूमामाच्या रस्त्यासाठी विकास निधी आणला होता 10 लाखाचा, तो आपल्या माध्यमातून फोडण्यात आला होता. त्याच्यात काही 2 दिवसांनी विरोधकांनी फोडला. म्हणजे एकाच कामाचे 2 विकास कामं देखील नारळ भूमिपूजन सोहळा पार पडतोय. काय सांगाल? आम्ही हे कुणाचं काय हे म्हणण्यापेक्षा आम्ही जनतेला काम मिळाले ना. आपल्या सरकारच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, या जिल्ह्याचे पालकमंत्री जयभाऊ गोरे, जे पालकमंत्री असतात ते ज्या DPCचे प्रमुख असतात. निधी आलेला कसा काय हा आपल्याला संशोधनाचा भाग बाजूला ठेवा, पण भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व केंद्रात सत्ता आहे, महाराष्ट्रात सत्ता आहे, जिल्ह्यामध्ये पालकमंत्री आमचा आहे. निधी कोणी दिला असेल हे समजून घेण्यासाठी काम आहे. ते या जिल्ह्यातला निधी पालकमंत्र्यांच्या माध्यमातूनच येतो. निधी आला, समाजाला तो मिळतोय, ते काम होतंय. याच्यापेक्षा मोठा आनंद आमच्या भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याला होऊ शकत नाही. खरं तर आपण जिल्हाध्यक्ष आहात. अजित पवार गटाचे उमेश पाटील यांनी देखील वल्गना केली आहे की मी कुरुल लीगमध्ये उभा राहणार आहेत आणि मी जर तिथे हारलो तर राजकारण सोडून देईन, अशी देखील त्यांनी वल्गना केली गेली आहे. राजकारणामध्ये निवडून येण्यासाठी वेगवेगळ्या कृत्या वापरल्या जातात. तर ते वापरत असताना या मतदारसंघामध्ये ज्यांचं काम आहे त्या कामालाच 100% मतदान होईल अशी खात्री आम्हाला आहे. आणि आम्ही कामाची माणसं आहे. राजकारण सोडून देईन अशी देखील वल्गना केली आहे. त्यांचा भाग आहे. आम्हाला त्यांच्यावरती टीकाही करायची नाही. माझा कार्यकर्ता हा पद्धतशीर मतदारापर्यंत पोहोचतोय, मतदारापर्यंत आमची कामाचा विकासाचा विजन मांडतोय. आम्हाला खात्री आहे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊवरती खात्री आहे, या जिल्ह्याचे पालकमंत्री जयभाऊवरती खात्री आहे, आणि या ठिकाणचं नेतृत्व माननीय राजनभाऊ मालक असतील किंवा आमचे सर्व कार्यकर्ते असतील, आमचे तालुक्याचे अध्यक्ष असतील, या सगळ्याच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणच्या सर्व जिल्हा परिषद आम्ही जिंकू, कमळ चिन्हावर जिंकू याची आम्हाला खात्री आहे. मूळच्या शहर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये थोडक्या मताने आपलं नगराध्यक्ष परी गेलेला आहे, मात्र नगरसेवक जास्त आले. काय सांगाल एकंदरीत? मी कायम पॉझिटिव्ह विचार करणे भारतीय जनता पार्टीची टीम आहे. गेल्या वेळेला आमच्याकडे 2 ते 3 जागा होत्या, त्यावेळेला 11 जागा आम्ही कमळ चिन्हावर निवडून आणल्या आणि नगराध्यक्ष निसटता पराभव झाला. याचा फार मोठा आनंद आम्हाला असतो. आम्ही ग्रोथ करणारी माणसं आहे. आम्ही प्लस बघतो. आम्ही मायनसला रडत बसत नाही. आम्ही ते मायनस प्लस कसं करायचं याचा विचार आम्ही करतो. आम्ही असं पॉझिटिव्ह विचार करतायत, पण जे तुम्ही आता जी नावं घेतायत त्यांचं एक चिन्ह सुद्धा त्या ठिकाणी नाही. हा सुद्धा विचार त्यांनी करावा, आम्ही नाही करत. आम्ही अजून प्लस होणार आहे. आम्ही पॉझिटिव्ह विचार करतोय आणि पॉझिटिव्ह विचाराच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या 31 गेल्या वेळेला फक्त 31 नगरसेवक आमच्या भारतीय जनता पार्टीचे होते. यावेळेला 131 झालेत. 100 नगरसेवकाची आम्ही वाढ केली आहे. त्याचा आनंद आम्हाला आहे. 7 ठिकाणी आमच्या सत्ता आलेल्या आहेत, 4 ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत आणि 2 ते 3 ठिकाणी आमचा निसर्गचा पराभव झालाय. आम्ही ग्रोथमध्ये आहोत. याचा आनंद आम्हाला असणारच आहे आणि त्या आनंदाच्या पद्धतीने आम्ही जिल्हा परिषदेच्या ताकदीवर घेऊ, मला खात्री आहे. आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीची परिस्थिती कशी असेल? मी तुम्हाला ते सांगतो ना, नगरपालिकेमध्ये आम्ही जो प्रयोग केला तोच प्रयोग अख्ख्या जिल्ह्यामध्ये आम्ही करतोय. जास्तीत जास्त कमळ चिन्हाचे जिल्हा परिषद या ठिकाणी आम्ही जागा निवडून आणण्याचा प्रयत्न करतोय आणि आम्ही सक्सेस होतोय. भारतीय जनता पार्टी कामाची पार्टी, काम करणारी आहे. कामाच्या ताकदीवर, कामाच्या जोरावर, आमच्या विश्वासावर, आमच्या कार्यकर्त्याच्या मेहनतीवर या ठिकाणच्या सर्व जिल्हा परिषद मी कमळ चिन्हावर निवडून आणू.
तर हे होते भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून विकास कामाच्या जोरावरती येणार आणि आगामी निवडणूक असतील मत ते देखील आम्ही पार पाडण्याचं देखील त्यांनी सांगितलं गेलं. पाहूया काय होतं ते. कॅमेरामॅन अक्षय सह भारत शिंदे, न्यूज इंडिया, अटकोल मोहोळ.